लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसंख्येच्या प्रमाणात न्याय व हक्क मिळावेत यासाठी जातीनिहाय जनगणनेची मागणी केली। त्यावर राहुल गांधी यांची जात कोणती असे विचारणारे वाचाळवीर अनुराग ठाकूर हे भाजपच्या मनुवादी प्रवृत्तीचा खरा चेहरा आहेत असा हल्लाबोल करत काँग्रेसने आज ठाकूर यांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन केले। आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कमिटीसमोर आंदोलन करण्यात आले। जात विचारून भाजपानं केवळ राहुल गांधी यांचाच नव्हे तर देशातील अनुसूचित जाती, जमाती, आदिवासी, ओबीसी या सगळ्या घटकांचा अपमान केला आहे असा हल्लाबोल काँग्रेसच्या नेत्यांनी यावेळी केला। जातीयवादी मनुवादी भाजपाचा धिक्कार असो, अनुराग ठाकूर राजीनामा द्या, चले जाओ, मोदी सरकार चले जाओ, जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे, राहुल गांधी जिंदाबाद, भाजपचे कारभारी समता व संविधानाचे मारेकरी अशा घोषणा देण्यात आल्या। पृथ्वीराज पाटील म्हणाले, संसदेत मंत्री ठाकूर हे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची जात विचारतात हे निंदनीय आहे, असंसदीय व अशोभनीय वर्तन आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठाकूरांना माफी मागायला सांगितले पाहिजे होते, मात्र त्यांनी ठाकूर यांच्या मनुवादी जातीय वक्तव्याला पाठिंबा दिला। देश हे सगळे बघतो आहे, हे लोकशाहीचे संविधानाचे अवमूल्यन आहे। मिरज तालुकाध्यक्ष अण्णासाहेब कोरे, बिपिन कदम, CR सांगलीकर, डॉक्टर नामदेव कस्तुरे, प्राध्यापक ND बिरनाळे, अण्णासाहेब कोरे, अजिजभाई मेस्त्री, अजय देशमुख, संजय काळोखे, संपत पाटील, लखन, सीमा कुलकर्णी, प्रतीक्षा काळे, क्रांती कदम, विक्रमसिंह पाटील, शेरू सौदागर, संभाजी पाटील, भाऊसाहेब पवार, वकील महावीर पाटील धामणी, शेवंता वाघमारे, शमशाद नायकवडी, कांचन खंदारे, इलाही बारुदवाले, संजय काळोख, अजित ढोले, अशोक सिंग राजपूत, अनिल मोहिते, राजू पाटील दीक्षित व भारती भगत, अल्ताफ पेंढारी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। देशाच्या पवित्र संसदेमध्ये आमचे नेते आणि काँग्रेस पक्षाचे आणि इंडिया आघाडीचे विरोधी पक्ष नेते सन्माननीय राहुल गांधी यांनी लोकसभेच्या निवडणुकीपूर्वीच जातीनिहाय जनगणना भारतामध्ये झालीच पाहिजे ही मागणी केलेली होती। त्याचं कारण होतं प्रत्येकाला समान न्याय मिळाला पाहिजे आणि ती मागणी त्यांनी अग्रहक्कानं लोकसभेमध्ये मांडली आणि ह्या मागणीमध्ये काहीच गैर नाही। प्रत्येक भारतीय नागरिकांचं त्याला समर्थन आहे आणि संविधानामध्ये सर्व धर्म जाती हे एक आहेत आणि सर्वांना समान न्याय असं संविधानामध्ये दिलेलं आहे। आणि असं असताना अनुराग ठाकूर या भाजपच्या खासदाराने त्या ठिकाणी राहुल गांधी यांना संसदेमध्ये जाहीरपणे जात विचारली। जात विचारून त्यांनी खऱ्या अर्थानं संविधानाचा अपमान केला आहे। भाजपची मनुवादी वृत्ती ठळकपणाने संसदेमध्ये समोर आली, आज जगासमोर आली। आम्हाला वाटलं होतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी अनुराग ठाकूर यांना माफी मागायला लावतील, परंतु नरेंद्र मोदी यांनी आपल्या अधिकृत ट्विटरच्या माध्यमातून अनुराग ठाकूर यांच्या वक्तव्याला पाठिंबा दिला आणि केवळ पाठिंबा नाही तर त्यांचं अभिनंदन तुम्ही करताय। हे दुर्भाग्य आहे की असं